जी विधी आहे पूजा विधी त्याला सुरुवात झालेली आहे. तर आता आम्ही रिबिन कट करून आतमध्ये प्रवेश करणार आहे घरामध्ये. आजचा ब्लॉग स्टार्ट आहे की सकाळपासून मला तर ऐकायला येत नाही. माझी व्हिडिओ पण बघताय तर आता जेवण वगैरे. हॅपी बर्थडे डिअर ईशा, हॅपी बर्थडे टू. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असणार. तर फ्रेंड्स, आज तो दिवस आलेला आहे फायनली. आज आहे माझ्या आईच्या घराचा गृहप्रवेश. तर पूजा आहे आज घरामध्ये. तर आम्ही छोटीशी ठेवलेली आहे पूजा. तर बघू शकता मी आता आईच्या घरी आहे आणि मी काल रात्रीच आलेली आहे. तर सर्व सेटअप वगैरे करायला आम्हाला खूप जास्त उशीर झाला. मी ब्लॉग जो आहे तो पण खूप जास्त लेट चालू केलेला आहे. हे बघा, साक्षी तयार झालेली आहे. इथे बसलोत आम्ही आणि श्रेया आणि भावेश आणि चैतन्य पण आहे. तर हे चैतन्याचे कझन्स आहेत हे दोन्ही. तर तुम्ही चैतन्याला अगोदर ओळखताच. आणि जेवण वगैरे आम्ही सर्व घरातच बनवलंय, थोडंच बनवलंय. बाहेरून वगैरे काही आणलं नाही, तर म्हणून आम्हाला लेट झालं तयार वगैरे व्हायला. तर आता फायनली मी तयार झाले आणि व्हिडिओ चालू केला. आता पूजा विधी वगैरे जे काही होईल ते तुम्हाला मी दाखवेन थोडं. आणि पाहुणे तर भरपूर आलेले आहेत. आम्हालाच लेट झाला आज आमचं आवरायला. तर चला मग.
आणि अजून पण चालू आहे. येत आहेत सगळे पाहुणे. सो खूप थकलो आम्ही. हे बघा माझे फ्रेंड्स आलेले आहेत आईच्या घरी पूजेला. तर जेवण वाढतंय आता. चला मग नंतर भेटू. मी काय बोलू. जेवण वाढते, छोलेची भाजी वाढते. हे बघा. अगं त्यांना जाऊ दे ग. ऐश्वर्या बाय काय बाय बाय काय बाय. तिथे फोन मध्ये तिथं कर. बाय जय भीम. सो आता मम्मीचे फ्रेंड्स जेवायला आले. अर्धे लोक झाले. आता मम्मीचे फ्रेंड्स जेवतात. अजून बघा सारा राडा एकदम गडबड झाली आहे. आणि आता अजून काम चालू आहे. खूप थकलो आम्ही. मला चेंज पण करायला भेटला नाही. काही चेंज केला. आम्ही चेंज करायचे राहिलो. आता जेवण वाढलंय. बस बघा. कसं वाटलं तुम्हाला जेवण? छान ना. ठीक आहे. मम्मी थोडीशी बिझी आहे. माव देते सगळ्यांना जेवण. हा हे सगळ्यांना काढून ठेवलं ना. नवऱ्यांच्या पुढे ठेवला मग काय घालून. माझी मावशी आहे. बघितली आधी खूप आधीच्या व्हिडिओ मध्ये. पण माझी बहीण तुम्ही नाही बघितली. ही आहे माझी बहीण. आणि तुम्ही माझ्या बहिणींना पण नाही बघितलं तर हे बघा. तर ह्या माझ्या मोठ्या बहिणी आहेत. आणि हे माझी व्हिडिओ पण बघतात. आणि ह्या माझ्या छोट्या बहिणी आहेत. ह्या छोट्या बहिणी माझी व्हिडिओ पण बघतात. तर आता जेवण वगैरे झालेत. आता हे निघाले. तर बसले थोडस गप्पा गोष्टी करत. आणि इकडे माझे फ्रेंड्स पण बसलेले आहेत. दिसतात का प्रियंका ताई? आणि जरा आईच्या घरात जरा गोंधळ झालाय. जरा जागा शॉर्ट पडते म्हणून थोडस घाई गडबड झाली आमची. आज माझा बर्थडे आहे म्हणून स्पेशल मम्मी बिर्याणी बनवते. आणि आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे म्हणून इकडे माव भेळ बनवते आमच्यासाठी. माव आणि साक्षी दीदी नाही बनवते. आम्ही तिघी पण बनवतोय आखणी बिर्याणी. दाखवा ना. तर हे बघा ही अशी बिर्याणी बनवणार आहे मी. जे व्हाईट कलरची असते ना मुलांना खूप आवडते. तर अशी सिंपल बिर्याणी बनवते मी. आणि सुद्धा भूक लागली त्यांना. भेळ बनवते. भेळ दाखवा. दिवसभर यांना भूकच लागत राहतात. तर आता रात्रीचे जेवण रेडी होते. मग आम्ही तयार होऊ. आणि मग थोडस छोटस बर्थडे सेलिब्रेशन होईल दिवसाचं. तर बिर्याणी बनवून घेते आधी. चला फ्रेंड्स तुम्हाला नंतर डेकोरेशन दाखवते कसं झालं. माझी आई डब्बूचा वाढदिवस आहे आज. मला लाडाने घरातले बो म्हणतात. बट माझं रिअल नाव ईशा आहे. आणि मामा गेलाय केक आणायला आज. बघू अजून मम्मीचं काय चालू आहे. मम्मी काय वाटते दाखव जरा. मसाला वाटते ग. मसाला
भारी आहे. कांदा टोमॅटो विथ लिंबू शेव मध्ये खूप मस्त वाटतं. मी आता माझा ड्रेस दाखवते. काय माझा ड्रेस कशी दिसते मी कमेंट मध्ये जरूर सांगा मला. चला. तर फ्रेंड्स काम वगैरे झालं, आता बिर्याणी पण बनवून झाली आहे आणि माझा कालचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल. मी इथे आईकडेच आहे. तर काल आईच्या घराची पूजा झाली आणि आज लगेच ईशाचा बर्थडे पण आला आणि सॅटर्डे संडे होता म्हणून मी इथेच राहिली 2 दिवस. आता मी उद्या जाईल घरी. उद्या पण सुट्टी आहे मंडेला आणि आता छोटस बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे. तर आम्ही सगळे थोडस तयार झालो. हे बघा, ते या बघा, आई पण घरीच आहे आज, गेली नाही आई पण. आणि चला मग आता छोटस बर्थडे सेलिब्रेशन करूया. आणि कालचा व्हिडिओ मी थोडासा टाकला याच व्हिडिओमध्ये. तर जास्त काही शूट करायला आलं नाही मला, कारण का खूप जास्त पाहुणे आले. जेवढे आम्ही विचार केला नव्हता त्याच्यापेक्षा जास्त आले. तर आमचा खूप जास्त गोंधळ उडाला होता. तुम्हाला व्हिडिओ काय जमला नाही बनवायला. तर चला मग आता. कालच पूजा करून एवढं थकलं तरी आज परत दुसरं सेलिब्रेशन आहे. तर बर्थडे आहे तर बर्थडे तर सेलिब्रेट करावंच लागणार ना. तर म्हणून छोटेस ईशासाठी हे बघा. ईशा कशी दिसते प्लीज कमेंट करून सांगा. हा ईशाचा बर्थडे ड्रेस आहे. तिच्या ह्यावाला मावणी घेतलाय, त्यावाला मावणी घेतलाय आणि तिच्यासारखाच सेम घेतलाय नायरा कट. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Isha. Happy birthday to you. May God bless you dear. May God bless you dear. Happy birthday to you. मला नाम ready to Wish you many many happy returns of the day. चिंटू पण केक खाते. ब्लॉग होतोय पायल. ब्लॉगिंग चालू आहे, बोल काहीतरी. हॅपी बर्थडे. थँक्यू. अरे खूप मिस करत होते तुला. पिकनिकला नाही जाणार ना? 3 तारखेपर्यंत पैसे द्यायचे. तर तिची जी पायल फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड, तिचा कॉल आलाय तिला आणि तिचे 2-3 फ्रेंडचे कॉल आले तिला आज. जाऊ म्हणा पिकनिकला. तर आता बर्थडे सेलिब्रेशन संपलेलं आहे. छोटस बर्थडे सेलिब्रेशन करावंच लागतं मुलांचं, छोटं का होईना, नाही तर मुलांना नाही आवडत. आम्ही खूप जास्त घाई गडबडीत छोटस सेलिब्रेशन केलं. हे डेकोरेशनचं सगळं सामान आहे ते मामाने आणलेलं. तर असं छोटस सेलिब्रेशन झालं आणि आता जेवण वगैरे करूया. बिर्याणी मी बनवली आहे घरामध्ये, आखणी सिंपल. तर चला मग जेवण करून घेऊ आता. तर हे बघा, साक्षीला एवढी भूक लागली की तिने एकटीलाच घेतलंय आणि खात बसले. आणि आम्हाला एवढी जास्त भूक नाहीये कारण आम्ही बसलो तसंच गप्पा गोष्टी रंगल्यात खूप जास्त, कारण लवकर वेळ भेटत नाही. मग आता मी उद्या जाईन घरी आणि आम्ही भेळ पण खाल्ली होती ना मगाशीच, म्हणून भूक नाहीये. तर साक्षी इथे जेवते, तर आम्ही पण आता जेवण वगैरे करतो. आणि असंच होता माझ्या ईशाचा छोटासा बर्थडे सेलिब्रेशन आणि माझ्या आईचा गृहप्रवेशचा व्हिडिओ. तर दोन्ही व्हिडिओ मी एकच केलेत कारण मला जास्त शूट करायला काल वेळ नाही भेटला, मी तुम्हाला आधीच सांगितलं. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर. चिंटू पण बाय करते. चिंटू
बाय बाय टाटा गुड बाय खतम जस्ट बात कर